आपण काल काय पाहत होतो, ह्या ज्या देवी आहेत आहे ना, तर ते प्रत्येक इंद्राच्या, हे कुणाची चर्चा चाललेली आहे? इंद्र समजतंय ना. आता कन्फ्युजन कर चाल, स्वर्गातल्या देवाचं नाही चाललं, हे कुणाचं चाललेलं आहे? इंद्राचं. ह्याच्यापेक्षा मग डाऊन बाकीचे जे दुसरे आहेत ना त्यांचं डाऊन येणार, म्हणजे कमी कमी येणार देवी वगैरे. लक्षात आलं का नाही? इंद्र, प्रतिंद्र, सामानिक, त्रय, श्रींशत वगैरे माहिती आहेत ना भेद सगळे. हां, मग त्यामध्ये सांगितलं काय आहे, त्या बाकी सगळ्यांचं काय होणार? डाऊन होणार. अशा प्रकारे हे काल आपण पाहिलं. ठीक आहे, आता पुढं बघायचं आहे देवींचा जन्म कसा काय होतो ते बघा आता. हां, दक्षिण कल्पातील सगळ्या देवांगना सौधर्म कल्पामध्ये आणि उत्तर कल्पातल्या सगळ्या देवांगना ऐशान कल्पामध्ये उत्पन्न होतात. म्हणजे वरपासून सगळे दक्षिण साईडचे जेवढे आहेत का नाही, दक्षिण यंत्राचे सगळे जे आहेत ना विमानं सगळी बरं का, वरपर्यंत. वर म्हणजे कुठंपर्यंत? 16व्या स्वर्गापर्यंत. दक्षिण साईडची जी विमानं आहेत त्यातल्या सगळ्या देवांगना कुठं उत्पन्न, जन्म कुठं घेतात? देवी बरं का, देव नाही, देवी कुठं जन्म घेतात ते चाललं आहे. तर त्या सगळ्या सौधर्म कल्पामध्ये जन्म घेतात. आणि उत्तर साईडच्या सगळ्या देवांगना कुठं जन्म घेतात? ऐशान कल्पामध्ये जन्म घेतात. उत्पत्तीनंतर वरच्या स्वर्गातले देव आपल्या आपल्या नियोगिनी देवांगनांना आपल्या आपल्याबरोबर घेऊन जातात. कळलं ना भांडणं? मी सांगितलं तर थांबा, आता थांबा, पूर्ण संपू दे मग सांगतो. आहे ना, आपल्या घेऊन जातात. सौधर्मामध्ये 6 लाख आणि ईशानामध्ये 4 लाख विमान शुद्ध आहेत. अर्थात ह्यामध्ये मात्र देवांगनांचीच उत्पत्ती होते. काय सांगितलं? किती विमान आहेत हो सौधर्म ईशानची एकूण? 60 लाख. 60 लाखापैकी सौधर्माची किती विमान आहेत? सौधर्माची आता काय करावं? हां, अवघड आहे बाबा. आलं खरंच गंमत. या आत्ता तर सांगितलं होतं 32 आणि 28 नितीन काकांनी लक्षात ठेवलं आहे का? चांगलं आहे, समजलं का नाही? 32 आणि 28 60 होते ना. हां, मग 32 लाख सांगितलं काय होत्या सौधर्मामधल्या ज्या आहेत विमानं एकूण 32 लाख, त्यातली 6 लाख विमानं शुद्ध आहेत आणि 28 लाख ईशान विमान आहेत का नाही, ईशान इंद्राची, तर त्याच्यातली 4 लाख विमानं शुद्ध आहेत. अर्थात ह्या विमानांमध्ये मात्र काय होती? देवांगनाच उत्पन्न होते. फक्त देवी उत्पन्न होतात त्या विमानांमध्ये. कळलं का नाही? देव उत्पन्न होत नाही आहे. शेष सौधर्माचे 26 लाख आणि ईशानाचे 24 लाख विमानांमध्ये देव देवांगना ह्या दोघांची उत्पत्ती होते. काहीतलं बघून कॅल्क्युलेशन केलं नितीन का? नाही नाही, चांगलं, हाय विषय लक्षात ठेवले, बरं, धन्यवाद. आहे ना, तर मग काय सांगितलं? सौधर्माचे 26 लाख आणि ईशानातले 24 लाख, बाकीचे आहेत ना राहिलेले. कळतं का नाही? ह्या विमानांमध्ये मिक्स देव आणि देवी दोघंही उत्पन्न होत आहेत. फक्त 6 लाख आणि 4 लाखमध्ये काय होत आहेत? फक्त देवीच उत्पन्न होतात. हा, म्हणून तिथं ते शब्द वापरला शुद्ध. हा ना, मिक्स नाही आहे. है ना, शुद्ध शब्दाचा अर्थ काय आहे? फक्त, मात्र. आहे ना, मिश्रण नाही. अशा प्रकारे तिथं काय सांगितलेलं आहे की हे कथन केलेलं आहे. आता लक्षात आलं का नाही? म्हणजे वरच्या स्वर्गातले सगळे असतील कुठले? 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, हे सगळ्या स्वर्गातल्या देवी कुठं उत्पन्न होत आहेत? सौधर्म ईशान. जर दक्षिण साईडची असेल तर दक्षिणेमध्ये, उत्तर साईडची असतील तर उत्तरेमध्ये. जन्म तिथं घेत आहेत देवींचा. देवांचा वर पण होतात, काय अडचण नाही. 16 स्वर्गाच्या वर, 16 स्वर्ग, 16 स्वर्गाच्या वर 9 ग्रह, 1 9 देश, 5 आणि उत्तर आपापल्या विमानामध्ये होतात. देवींचा जन्म जो आहे तो कुठं आहे? हा, सौधर्म आणि ऐशांमध्ये. आणि मग आपापले जे देव आहेत ते काय करून जात आहेत? आपापल्या देवींना घेऊन जातात. आणि हे जात असताना फक्त काय होते? ईर्ष्या. बाकी बदल काय होत नाही. ते ज्याची देवी आहे त्याला ती मिळतीच. आता प्रश्न पडला, कसं कळणार कुणाची कुठली देवी आहे? आहे ना, त्यासाठी सांगितलं होतं त्यांच्या मुकुटावर काय आहे?
चिन्ह आहे. सांगितलं होतं का नाही? लक्षात आलं का नाही आता? आहे ना, मुकुटावरचं आहे. अजून बाकीचे पण असतात म्हणजे ह्याच्यावर. तर मूळ आहे ते मुकुटावरचं. हां ना, सांगा. हां येणार त्याला काय, मग कसं ओळखणार? असं की मुकुटावर हां असायला काय अडचण नाही, किंवा अजून कुठंतरी असेल, पण अशा प्रकारेच ओळखलं जातं. ती बॅच आहे ना त्या स्वर्गातली ओळखण्याचं साईन आहे ना. आपण सांगितलं होतं ना ते चिन्ह आहे का नाही. त्यामुळं असं शास्त्रात तर काय लिहिलेलं नाही आहे, पण हा माझा तर्क आहे ना, की ह्या मुकुट चिन्ह, कारण त्याशिवाय कॅटेगरी केलीच कशासाठी वेगळी. तर अशा प्रकारे ते घेऊन जातात. आलं लक्षात? आहे ना, अशा प्रकारे मला सांगायचा आता अभिप्राय. मग आता जे वरच्या स्वर्गातल्या जे देवी आहेत त्यासुद्धा काय होत आहेत, इथं जन्म घेत आहेत. 16 स्वर्गापर्यंत चाललं आहे का नाही. मग त्या सगळ्या दिसायला एकापेक्षा एक सुंदर असतात, एकापेक्षा एक वृद्धिधारी आहेत, एकापेक्षा एक वैभव संपन्न आहेत. आणि हे पाहून त्या खालच्या देवांना काय होते, आणि ती अशी तशी ईर्ष्या नाही. किती काळापर्यंतची आहे? सागरोनी राहणारी ईर्ष्या. मी तुम्हाला म्हणलं का नाही, काय भांडणं आणि हे घडतं बरं का. तिथं म्हणसा नाही नाही मी नाही काय करणार, मी नाही काय करणार, काय किती कोणी कसाही म्हणून द्या, त्या गतीमध्ये गेल्यानंतर तशी बुद्धी होतेच होते. जशी गती आहे ना, मग कोणी असो, सम्यदृष्टी असो अथवा मिथ्यादृष्टी असो. नरकात जरी गेला श्रेणिक राजाचा जीव तीर्थंकर आहे, तरीसुद्धा काय करतोय, मारामारी करतोयच. तिथं हे नाही चालत. हां, पण ती क्रिया करत असताना श्रद्धान मात्र ते काही बदललेलं नाही. ते नाही, श्रद्धान कसं आहे, क्षायिक सम्यक्तो आहे का नाही त्या श्रेणिक राजाला. श्रद्धान चांगलं आहे, क्लीन आहे. त्यामुळं आत्ता बाहेरनं तुम्हाला दिसत असेल की काय मारामारी करतोय, पण आतलं श्रद्धान कोणाला दिसतंय. आणि त्या श्रद्धानाचा रिझल्ट काय होणार, काय होणार, काय होणार, सम्यक नाही, ते वर येणार आणि मोक्षाला जाणार आहे. कळत आहे का? भले एवढा प्रतिकूलता सहन करतायत तरीसुद्धा वर येऊन काय होणार आहे, मोक्षाला जाणार, हे दिसून येणार. त्यामुळं हे चुकीचे कन्सेप्ट आहेत. बाहेरनं जे दिसतंय तसं अगदी असावं असं काही नाही आहे. ते श्रद्धान वेगळं असतं, आचरणाची गोष्ट ऑलवेज काय राहणार, वेगळी राहणार. कळालं का नाही? म्हणून इकडचं तिकडे लावायचं नाही. महाराजांनी त्यासाठी बनवलं आहे का नाही चार्ट. काय चार्ट आहे, श्रद्धेचे 2 पाय ऑलवेज कुठं, आतच आहेत. बनवलंय का नाही? किती नंबरचा चार्ट, लयच अवघड आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं बोलवा, आळंदकरजीनं बोलवा, नाही तर पक्का करा. हो गरजेचं आहे, नाही तर कधी करणार आहे सांगा बरं. संपला बा तुमचं, आहे का नाही, कधी करणार. शिका हे काय असं ठरवून केलं तर होईल, मग सगळे एकत्र येतात. नाहीतर हां हां हो हो असं म्हणलं की कोण काय करत नसतं. पण सगळ्यांनी मिळून केलं का नाही, मग कसं होतं आहे, सकाळ दुपार संध्याकाळ काय जे काय असेल तास 2-2 तास असं चांगलं एक शिबिरच होतं आहे. आपलं आपल्या लोकांपुरतं, बाहेरचं नाही. समजतं की नाही? असं ठरवून करा आणि ठरवूनच शिकचाल, नाहीतर कधीच होणार नाही ते. मग आता आहेतच सगळ्याचं असं मागं काय ना काहीतरी अडचणी आहेतच. परंतु जर ज्याला ज्ञानाची इच्छा आहे त्याने असं 2-3 महिन्यातनं प्लॅनिंग केलंच पाहिजे. एक तर इथं शिबिर झालंच पाहिजे, स्वतः आपल्या पंढरपूरपुरतं. हो समजतं का नाही? तर शिकचाल तुम्ही सगळे. नाहीतर मग काय रोज येत आहे, रोज तर काय कोण येतच नाही. मी तेच मोजले होते, रोजचे मेंबर नियमित येणारे कोण कोण आहे. आणि इथं विषय मग कसा काढायचा, नाही का? पण ठीक आहे, असतील अडचणी, तुम्ही काय मुद्दाम करता असं म्हणत नाही, असतील अडचणी. पण जर असं जर ठरवून केलं काय 3 दिवस 5 दिवस काय जरी असं चालेल, सकाळ दुपार संध्याकाळ, येणार का नाही सगळे? येणार का नाही? शिकणार का नाही? हां, असं ठरवून एक प्लॅनिंग करून करा. आणि फक्त शिक्षण
शिक्षण एके शिक्षण काय जे छडाला शिका, द्रव्यसंग्रह शिका, तत्वावर शिका, न्यायदीपिका शिका, चार्ट शिका, काय तुमची जी इच्छा आहे ते शिका. कळतंय का नाही. पण काय व्हायला पाहिजे, अध्ययन व्हायला पाहिजे. समजतंय का नाही. आणि हे गरजेचं आहे, त्याशिवाय होणार नाही. तर ठीक आहे, सांगायचा आता अभिप्राय. तर चार्ट नंबर किती मी सांगत नाही, मला सांगायला काय, नुसतं ऐकणार सोडून देणार. अभ्यास बघा, हुडकून काढा, न्यायदीपिका काढा, नाही तर चार्टचं पुस्तक काढा. आणि कुठं ते लिहिलेलं आहे, श्रद्धेचे 2 पाय, ज्ञानाचा पाय, चारित्राचे पाय, कारण त्या निमित्तानं वाचाल तुम्ही, आहे ना. आणि तेवढं व्हॉट्सअपवर उत्तर द्या, म्हणजे ज्यांना शक्य आहे तसं आहे. पण बघा, नक्की बघा, हा आळसपणा करू ना. काय काय इतके आळस येत ना, काय आपल्याला बघायला नको, ते बघणारं बघते, आपण फक्त तेवढं उत्तर वाचायचं. असा आळस हां पर्सनल होय. बरं बरं ठीक आहे, मग मला पर्सनल पाठवा, आहे ना. मग मी फक्त टिक करतो, ओके बरोबर आहे. नाही चुकीचं येणारच नाही बघितल्यावर. नाही खरंच सांगतो, बघू उद्याच्या किती जणांची रिप्लाय येत आहे ना. सांगायचा मला अभिप्राय एवढा आहे, अभ्यास करा. तर मग मग तिथं नरकातला नारकी जरी असला तरीसुद्धा तो काय करतो आहे, बाहेर काही हिंसादी करत असला तरीसुद्धा काय आहे, श्रद्धान हां तरीसुद्धा तो मोक्षमार्गी आहे. एवन असंख्यात गुणश्रेणी निर्जरा करतोय. एक शाईक सम्यक्ती कसली गुणश्रेणी निर्जरा करतोय बघितलं का नाही. क्षयक्षम सम्यदृष्टीवाले 6व्या 7व्या गुणस्थानवरती एवढे करू शकत नाहीत. त्याच्यापेक्षा असंख्यात गुणा कोण आहे, शाईकवाला 4र्थ गुणस्थानवरती करतो. अर्थात गुणस्थानाची मॅटर करत नाही, तिथं सम्यक तो बदललेला आहे. त्यांचं क्षयक्षमिक आहे त्यामुळं मलिन असतं, इथं क्षायिक आहे त्यामुळं निर्मल आहे. मग सांगायचा मला अभिप्राय, मग आपलं जी लागलेली वाईट सवय आहे की हे बाहेरनं कसा कोणी कसा जरी असला तरी इम्पॉर्टंट काय आहे, श्रद्धान, आहे ना. म्हणून तर तिथं सांगितलं की आपले श्रद्धास्थान सुधारणे काय आहे, काय हां मी श्रद्धास्थान शब्द समजला ना तिथं, आहे ना. मग श्रद्धास्थान, स्थान कुठलं आहे, श्रद्धास्थान कुठलं आहे ना. तर आत्मा समजलं का नाही. श्रद्धास्थान बाहेरचं नाही चाललं लोक, आहे ना. तर आत्मा, मग तिथं आपलं लक्ष ठेवून काम करत असेल तर सगळं काम चांगलं होतं, आहे ना. तुम्ही अशुभ करत असाल, शुभ करत असाल, तिथून सुद्धा येणार कुणाकडं, आत्म्याकडे. एकदा आत्म्यामध्ये लीन झाला की झालं. अंतर्मुहूर्त तर लीन व्हायचं आहे, मग मोक्ष किती वेळ लागतंय. पण दृष्टी कुठं, कारण म्हणून तर श्रद्धास्थान आपल्याला निर्मल करायचं आहे. आणि ते कसं होणार, आहे ना. ते फक्त ध्यानाने होतं. जेवढं आपण स्वतःला जाणू तेवढं काय होणार, कार्य होणार. ठीक आहे. अशा प्रकारे हे देवींचं इथं स्वरूप बघितलं. आता पुढं, आता कामसेवनाला काय म्हणतात, प्रविचार समजताय ना. प्रविचार म्हणजेच कामसेवन, आहे ना. मग हे प्रविचार घटवलेले आहेत, तत्वसूत्रामध्ये पण आलेले आहेत. प्रविचार किती प्रकारचे असतात पहिल्यांदा समजून घ्या. प्रविचार किती प्रकारचे, आहे ना. काय, स्पर्श, रूप, शब्द, चित्त, आहे ना. अशा प्रकारे हे प्रविचाराचे भेद आहेत. काय म्हणजे बॉडी टच, समजा शरीराचा मेल फिमेल काय करणं, यांचा काय करणं, मैथून होणं, बॉडी टच, हा जो आहे प्रविचार, तो काय प्रविचार समजला का नाही. दुसरा स्पर्श. आता इथं टच, तिथं काय होता, पूर्ण संभोग होता, इथं काय झाला आता फक्त टच करणं, कळतंय ना, हा झाला. पुढं तिसरा रूप, म्हणजे आता टच नाही करणं, आता नुसतं पाहिलं तरीसुद्धा मन तृप्त होतं आहे, हे रूप. तिसरं पुढं सांगितलं शब्द. आता पाहिलं नाही, आता नुसतं कानावर ऐकले शब्द तरी काय होतं आहे, मन तृप्त होतं आहे, ना. पुढचं आहे
चित्त, मनामध्ये फक्त विचार जरी केला तरी काय झालं, मन संतुष्ट. मग हे संसारी जीवाला हे सगळं चालू आहे, समजलं का नाही. पण स्वर्गामध्ये जसं जसं जाईल तसं तसं एक 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 काय होतोय, एक एक प्रविचार कमी होतोय. म्हणजे उदाहरणार्थ स्वधर्म ऐशान स्वर्गापर्यंत काय आहेत, हे सगळे प्रविचार आहेत. काय, स्पर्श रूप शब्द चित्त, स्वधर्म ऐशान स्वर्गात पर्यंत हे सगळे आहेत. सानत कुमार माहेंद्राजी सांगितलं काय, इथं काय प्रविचार नाही, वरचा संपला, पुढचे सगळे आहे. पुढचे कुठले, स्पर्श रूप शब्द चित्त. आलं लक्षात, चार्ट कसा पाहायचा कळाल ना. पुढं ब्रह्मोत्तर लांतो कापिष्ट ह्यांना सांगितलं काय आहे ना, रूप शब्द चित्त आहे, काय स्पर्श नाही. पुढं शुक्र महाशुक्र शतार सहस्रारवाल्यांना शब्द प्रविचार आहे, चित्त प्रविचार आहे, पण वरचं नाही. आणि अनंत आदी 4 मध्ये फक्त मनामध्येच काय करतात, ते विचार करतात, बाकीचा प्रविचार करत नाही. देवी आहेत त्यांच्या, कळलं का नाही, परंतु बाकीच्या रूपानं प्रविचार नाही आहे. हे काम सेवन नाही, कशा रूपाने, फक्त मनामध्ये फक्त काय करतायत, हा ना, विचार करतात. मनामध्ये विचार करून सुद्धा त्यांचं काय होतंय, ते अब्रह्म होतंय. कळलं का नाही. आनंद आधी 4 स्वर्ग म्हणजे आनंद प्राणत आरड अच्युत, ह्याच अशा प्रकारे 16 स्वर्गापर्यंत हे पाहिलं. आणि मग पुढं सांगितलं काय, अप्रविचार. मग 16 स्वर्गाच्या वर 9 ग्रहवेग, 9 अनुदिश, 5 अनुत्तर. ह्यामध्ये सगळे कोण आहेत, ओ सगळे कसे आहेत, हां, अहमिंद्र आहेत, सगळे कल्पातीत आहेत, त्यामुळे तिथं देवीच नाही. कळलं का नाही. मग अशा प्रकारे ते सगळे अप्रविचार आहेत. अप्रविचार म्हणजे तिथं त्यांचं नाही आहे. पण हे अप्रविचार असून सुद्धा त्यांना ब्रह्मचर्य नाही. काय म्हणते, कळलं. अप्रविचार म्हणजे देवी नाही आहे, देवीबद्दलची आसक्ती पण नाही आहे, परंतु नियम पण नाही. कळलं का. त्यामुळं ब्रह्मचर्य नाही, त्यामुळं असंयम आहे. आलं का. हां, त्यांना पण नियम नाही, त्यांना कुठं नियम आहे, ह्यांच्यासारखंच आहे. त्या लोकांनी म्हणजे आसक्ती नाही आहे, देवीबद्दलची आसक्ती नाही आहे, इच्छा नाही आहे. कळलं का नाही. आहेत पण तरीसुद्धा संयम नाही. ब्रह्मचर्याचा संयम असा नियम नाही घेतला की मी ब्रह्मचर्य राहणार, असा नियम नाही घेऊ शकत, आहे का नाही. मग प्रश्न काय येतो की हां, काय 5व्या स्वर्गाच्या वरच्या. आता ते मला हां यूट्यूबवर एकाने प्रश्न पण विचारला होता की 5व्या स्वर्गात जाणारे जे असतात ते काय सांगितलेलं आहे की निरतिचार पालन करणारे मुनी वगैरे 5व्या स्वर्गात जातात वगैरे, असं त्यांनी एक जणांनी प्रश्न कमेंट टाकला आहे. हो, तर त्यांनी असा प्रश्न विचारला होता. तर ते सांगितलं की निरतिचार पालन करणारे 5व्या स्वर्गात म्हणजे ते लौकांतिक देवात जातात त्यापेक्षेने. पण बाकीचे मिथ्यादृष्टी तर आपण पहिले साधू वगैरे सुद्धा कुठेपर्यंत जाऊ शकतायत, नाही मिथ्यादृष्टी अन्य साधू 16व्या स्वर्गापर्यंत जातात. ते जैन साधू झाले, द्रव्यलिंगी झाले. 9व्या ग्रहवेगात जायचं, 16 स्वर्गाच्या वर जायचं म्हणलं की द्रव्यलिंग पाहिजे. कळलं का नाही. पण अन्य साधू सुद्धा काय आहेत, हां, मग ते 16व्या स्वर्गापर्यंत. मी तुम्हाला सांगितलं का नाही, ते एकदंडी त्रिदंडी आपण बघितलं का, सगळे परिव्राजक वगैरे ते सगळे. मग ते आपण बघितलं ना ते सगळे. मग ते प्रश्न विचारला की असं कसं काय. तर ते सांगितलं की असे जे जे असे मिथ्यादृष्टी साधू आहेत वगैरे ते 5व्या स्वर्गात काय 16व्या स्वर्गापर्यंत जातात. पण तू 5व्या स्वर्गातले कोण आहेत, 5व्या स्वर्गातले जे आपले हे आहेत ना लौकांतिक देव आहेत, ते बनायचं असेल तर निरतिचार पालन करणारे साधू वगैरे आहेत. आणि ते पण कसे आहेत तुम्हाला माहिती नाही का, एक भावातारी बनणं एवढं काय हे नाही आहे, चेष्टा नाही आहे. त्यासाठी साधना खूप उत्कृष्टच पाहिजे, आहे ना. आलं लक्षात.
ठीक आहे. तर मला सांगायचा अभिप्राय, मग ह्या त्या लौकांतिक देव असो अथवा हे कल्पातीत देव असो, ह्यांना अप्रविचार आहे. कळलं का नाही? ह्यांना काय आहे? अप्रविचार. परंतु नियम घेत नाहीत. पालन करतायत पण नियम घेत नाहीत. म्हणून असं कसं? असं होऊ शकतं की आता तुम्हाला सगळ्यांना काय आहे, तुम्ही आता इथं जेवण करताय का? आत्ता तुम्ही स्वाध्यायाच्या इथं आला, मंदिरात आला, जेवण करताय का? मग नियम घेतलाय का? ज्यांनी घेतलंय त्यांना म्हणत नाही, नॉर्मल कॉमन सांगतोय. असं होतंय का नाही? पालन करताय. कोणाला इच्छा आहे का इथं आता बसल्यावर जेवायची, खाण्यापिण्याची इच्छा नाही, पण नियम पण नाही. आलं का लक्षात? आता ठीक आहे, आपल्याला हे कळल्यावर आपण लगेच नियम घेचाल. पण ठीक आहे, आपण नियम, आपण तुम्ही सावध राहाल. तुम्ही आता हे करचाल की जेव्हा जेव्हा येचाल तेव्हा तेव्हा काय करचाल, आता मला 4 प्रकारच्या आहार पाण्याचा त्याग केल्यावर आकुलता करायची नाही बरं का, जायचं आहे म्हणून. हां ना. चला, सांगायचा अभिप्राय समजला का? उद्देश एवढाच आहे की असं घडतं, त्या जीवांच्या परिणामांची योग्यताच अशी आहे. ठीक आहे ना. आता थोडंसं एक वेगळं प्रकरण आपण उद्यापासून जरा बघा. सोपंच आहे पण जरा थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे. आणि ज्यांनी व्हिडिओ बघून आले आहेत त्यांना ते सोपं जाईल, नाही तर मग जसं होईल तसं बघू. चल.